भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. देवकी नंदने केले आपुल्या चिंतने. मज आपुलिया ऐशी मना लावून या पिशी. गोवळी गोपाळा केले लावून या चाळा. मजा आपुलिया ऐशी मना लावून या पिशी. तुका म्हणे संग दुरी केला नवी मग. मजा आपुलिया ऐशी मना लावून या पिशी. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांच्या. दुसरे चरण संतांच्या. दुसरे चरण संतांच्या. ज्यांच्या कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा ज्यांच्या कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार. बाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा. करुणाकरा दयाळा. करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. करुणाकरा दयाळा. करुणाकरा दयाळा. करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. हे नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा. जे हो अनुग्रह लाधलो त्यांच्या चरणा माझे दंडवत. ज्यांचे धनवित्त पांडुरंग. दयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. अरे टाळ आहे का शिल्लक तिथे? काय माझी वाणी मानेल संतास. रंजवू चित्तास आपुलिया. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा.
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अविरू आता माझे दंडवत आता माझे दंडवत आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाची तुमच्या संत चरणाची आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी देवकी नंदने केले आपुल्या चिंतने मज आपुल्या ऐशी मना लावून यापिशी प्राप्तस्थळी प्राप्त वेळी कार्याच्या कीर्तनाच्या सेवेनिमित्तानं चिंतना करता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु विश्ववंद्य संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा भगवान चरित्राचा काय परिणाम होतो त्या परिणामाचं सिंहालोकन तुकाराम महाराज या अभंगामध्ये करतात. सर्वसाधारणपणे असा नियम आहे काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करावा. प्रमाण तुमच्या पाठ हे चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळे. एक विशेषता अशी आपल्या बहुतेक कोकण प्रांतामध्ये काल्याचे कीर्तन 11 नंतरच चालू होतात का मला माहीत नाही. त्यातल्या त्यात आज आपल्या आश्रमामध्ये काहीसं का होईना आपण वेळेचं बंधन पाळले आणि वेळेचं बंधन पाळल्यामुळे मला कीर्तन सांगता करतानाही वेळेचं बंधन पाळायचं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, काल्याच्या कीर्तनाचा घड्याळाचा कुठेही संबंध नसतो. संबंध कुठे? काल्याच्या कीर्तनाचा महाप्रसाद तयार झाला, भाजीच्या फोडणीचा वास आला का शहाण्या बुवानं जय विठ्ठलच घ्यायचं. आता अडचण अशी आपलं भोजनाचा कार्यक्रम टेरेसवर चालू आहे, तो वास वरती जाईल खाली नाही येणार. परिवारच्या लोकांना का विना वास मिळेल हे महत्त्वाचं. तरी पण जास्तीत जास्त वेळेचं बंधन पाळायचं. आपल्या नाम उत्सवामध्ये आमच्या परंपरेमध्ये जे महापुरुष झाले त्या सगळ्यांच्या पुण्यतिथी एकत्र केल्या. कर्जतचे जे बाबा होते ते श्रावण वद्य षष्टीला गेले. षष्टी ग्रहित धरून या सप्त्यामध्ये षष्टीला त्यांची पुण्यतिथी ठेवली. आमचे पिताश्री वडील हे चैत्र अमावस्येला गेले. तर प्रत्येक वेळेला लोकांना बोलवायचं अडचण आहे. ती पुण्यतिथी आपल्या सप्त्यात घेतली. ज्येष्ठ शुद्ध सप्तमी हे प्रातस्मरण आबा महाराजांचा पुण्यस्मरणाचा काळ आहे. मुळामध्ये एक काळ असा होता, ब्रह्मीभूत दादा महाराजांची पुण्यतिथी
ती आळंदीलाही व्हायची आणि तळेगावलाही व्हायची. 2 ठिकाणी पुण्यतिथी व्हायची. तळेगावला दादांचे एकनिष्ठ शिष्य बाबूराव गुंड राहत होते. त्यांचं आडनाव गुंड होतं, पण ते गुंड नव्हते. आपल्या परिसरातली सगळी वारकरी मंडळी तळेगावला दादांच्या पुण्यतिथी करता जायची. आणि आळंदीवरना मारुतीबुवा गुरव यांचे चिरंजीव नामदेव गुरुजी हे आळंदीवरना तळेगावला पुण्यतिथीला यायचे. पण 3 दिवस दशमी, एकादशी, द्वादशी कीर्तन सेवा आबा महाराजांचीच व्हायची. दशमीला त्यांनी कीर्तन केलं 61 साली. त्यांना पक्षवाताचा झटका आला. बऱ्याच लोकांनी सांगितलं आपण हॉस्पिटलला जाऊ. ते म्हटले नाही. दादांची पुण्यतिथीची पूर्णाहुती झाल्याशिवाय, काला झाल्याशिवाय मी हॉस्पिटलला येणार नाही. याला गुरुनिष्ठा म्हणतात. शेवटी त्यांचे जे धाकटे भाऊ होते, कर्जतचे बाबा, ज्यांना पंढरीनाथ बुवा किंवा भाऊ म्हणायचे सगळे, एक विनोदी वक्ता होता. स्मशानात गेले तर लोकांना हसवण्याची कला त्यांच्याकडे होती. बसायला गेले कोणाला रडू देत नव्हतं. ते गेल्या गेल्या अशी गोष्ट सांगायची का रडणारे हसली पाहिजे. त्यांच्याकडे एक स्वभाव होता, विनोदी गुण होता. मग एकादशी द्वादशी कीर्तन भाऊंनी केलं, बाबांनी केलं. ते कीर्तन झाल्यानंतर तळेगावला त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं. त्यावेळेला आबांच्या बरोबर एक गुरुजी होते, ताने मास्तर त्यांना म्हणायचे. तुम्हाला कदाचित माहिती नसतील नावं, मी त्याचा साक्षीदार आहे. त्या ताने मास्तरांनी सांगितलं, आबा एक काम करू, माझं जावयाचं हॉस्पिटल तळेगावमध्ये, तिथे चला. तळेगावला नेलं. त्या जावयाने तपासलं. तो म्हटला यांना पुण्याला न्यावं लागेल. पुण्याला ससून हॉस्पिटलला ॲडमिट केल्या केल्या आबांनी 8 बोटं दाखवली. त्या 8 बोटाचा संकेत त्यावेळेला लोकांना कळला नाही. आबांचा जेव्हा प्रयाणकाल झाला तेव्हा ज्यांनी बोटं पाडली ते म्हटले, त्यावेळेला आबा बोलले मी 8 दिवसांनी जाणार आहे. हे महापुरुषाचा प्रयाणकाल, अंतकाळ हा सांगून होतो. अर्थात माझा अंतकाळ अमुक दिवशी होणार आहे हे सांगण्याकरता सुद्धा तेवढी तपश्चर्या अंगामध्ये असावी लागते. उगाच कोणी सांगायची मी पुढच्या महिन्यात जाणार आहे 2 वर्ष काढतोय, असं नसतं. ते त्याला तपश्चर्या अंगी असणं, साधना अंगी असणं हे अत्यंत महत्त्वाचं. नियमाप्रमाणे ज्येष्ठ वद्य शुद्ध सप्तमी हा आबांच्या पुण्यस्मरणाचा काळ आहे. पानशेत धरण फुटल्यामुळे पुण्यावरनं आबांना मुंबई हॉस्पिटलला न्यायचं होतं. हॉस्पिटलमधनं बाहेर आणलं. ॲम्ब्युलन्स आलेली होती. ब्रह्मलीन कांबेकर महाराज आबांच्या बरोबर त्यावेळेला होते. जेवढी मंडळी होती त्यांच्या हातून आबा दूध प्याले. सगळ्यांना हात जोडले आणि डोळे मिटले. झाकली या घटीचा दिवा, काय झाला नेणो केव्हा, या रीतीशी पांडवा जोडले ठेवे. आबा गेल्यानंतर मुंबईला जाणारी ॲम्ब्युलन्स तशीच रिटर्न गेली. ते म्हणते आता आम्ही नेऊ शकत नाही. ही रुग्णवाहिका आहे, शववाहिका नाही. रुग्णवाहिका वेगळी असते, शववाहिका वेगळी असते. मग त्या ताने गुरुजीने काय केलं, त्यांच्या जावयाला फोन केला, गाडी घेऊन ये. स्वतः जावई गाडी घेऊन आला. त्या गाडीमध्ये आबांना ठेवलं. त्या काळामध्ये जो समाज जमा झाला होता, केवळ हॉस्पिटलला जाता जाता का होईना आपल्याला आबांचं दर्शन होईल. पण ज्या दर्शनाच्या उत्सुकतेने आले होते ते अंत्यदर्शन ठरलं. मला सांगायचं एवढंच, तिथीप्रमाणे आबांची पुण्यतिथी कालची होती. आणि आज जे पुण्यस्मरण आहे ज्येष्ठ शुद्ध अष्टमी, हे मातोश्रींचं पुण्यस्मरण आहे. जी जी मंडळी इथं अभ्यासाला आली
मातोश्रींचा ज्यांना सहवास लाभला त्यांना मातोश्री म्हणजे मातोश्रीच होती हे चांगलं माहीत आहे. सगळी कीर्तन ऐक, खाली बसून का होईना, खुर्चीत बसून का होईना, सगळी कीर्तन ऐक. काल्याचे कीर्तनही ऐक. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर मी आपला खाली आईच्या दर्शनाला गेलो. आई म्हटली प्रसाद दे. माझ्या खिच्यात लाह्या होत्या, लाह्या भरवल्या, पाणी प्याली, मांडीवर डोकं ठेवलं आणि 1 मिनिटामध्ये सगळं शांत झालं. साधूचा अंतकाळ सामान्यांना कळत नाही आणि सामान्यांना कळला तर तो साधूचा अंतकाळ ठरणार नाही. मग या नाममहोत्सवामध्ये आपण सगळ्यांच्या कुटुंबातले जे जे महापुरुष झाले त्यांच्या पुण्यतिथी एकत्र केल्या. तुम्हाला पण परत परत यायला त्रास नको, जायला त्रास नको. एका सप्त्यामध्ये सगळ्यांचं पुण्यस्मरण होतं. का पुण्यस्मरण करावं त्याला संत वाङ्मयामध्ये 10 कारणे, ती 10 कारणं मला सांगायची नाही आत्ता तरी नाही. प्रमाण तुमच्या पाठ हे पुण्यवंत व्हावे घेता पुढाऱ्यांची नावे, असं लिहिलं का कुठं अभंगामध्ये? सज्जन कुणाला म्हणायचं? चांगले कपडे घातलेले, कडक इस्त्रीचे, त्या कपड्याला शेण का शेंट काय म्हणतात ते लावलेले, म्हणजे तो सज्जन ठरतो का? सज्जन शब्दाचा अर्थ सतरूपी परमात्म्याचं ज्यानं जीवनामध्ये अर्जन केलं, नको वाजवूस, त्याला सज्जन असं म्हणतात. काय त्या आवरले वेगळे अनेक वैकुंठ नायक दया कंठी, याचं नाव आहे सज्जन. आणि अशा सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हावे असा तुकारामांचा आग्रह. पुण्यवान व्हायला संतांचं नाव ठीक आहे, पाप घालवायचं असेल तर काय करतं? तुका म्हणे पापे जाती आमदारांची या जपे, असं नाही लिहिलं, जाती संतांची या जपे. या जगाच्या बाजारामध्ये संतांची जी भूमिका आहे ना, ती संतांची भूमिका आगळी वेगळी आहे. एक 2-4 कीर्तन त्याचा बराचसा उल्लेख केल्यामुळे मी त्याचं पुनरावृत्ती न करताना आपल्या अभंगाकडे वळतो. मुळामध्ये ज्याला जीवनामध्ये परमार्थ करायचा आहे, वाक्य नीट ऐका का, जो जिज्ञासू आहे आणि केवळ जिज्ञासू नाही, विचारसागरामध्ये ब्रह्मीभूत दादा महाराजांनी तीव्र जिज्ञासू वेगळा आणि केवळ जिज्ञासू वेगळा. मुमुक्षु कोणाला म्हणतात? विचारसागरामध्ये मुमुक्षुची व्याख्या आहे. काय मुमुक्षुची व्याख्या केली? ज्याला मोक्षाची इच्छा असते त्याला काय म्हणतात? मुमुक्षु म्हणतात. बरोबर आहे ना? माझं चुकलं तर पटकन सांगा मला. ब्रह्मलीन रंगनाथ महाराजांनी एकदा मुमुक्षुची व्याख्या केली चातुर्मासामध्ये. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराजांचा चातुर्मास घोंगडे गल्लीमध्ये मुरलीधर मंदिरात चालायचा आणि बराच समाज जमायचा. तुम्हाला एक गोष्ट माहिती नसेल सांगून ठेवली. ब्रह्मलीन रंगनाथ महाराजांना अर्थात गुरुजींना भगेंद्र नावाची व्याधी होती. ते व्यासपीठावर बसले का कमीत कमी 5-6 रक्त त्या व्यासपीठावर पडायचं, धोतर माखायचं. साधूला प्रारब्ध नसतं असं नाही, पण ते प्रारब्ध भोगून संपवतात. तेवढी व्याधी असताना सुद्धा त्यांचा आवाज एवढा पहाडी होता, माईकची गरज नाही, स्पीकरची गरज नाही. त्या चातुर्मासामध्ये त्यांनी मुमुक्षुची व्याख्या सांगितली. ते म्हटले दादांनी लिहिले, ज्याला मोक्षाची तीव्र इच्छा त्याला मुमुक्षु म्हणतात. संसारी माणसाला चिंता आहे, रोज उठलं का फक्त खायची चिंता, बस, याच्या पलीकडे त्याची गाडी जातच नाही. प्रातस्मरणी आबा महाराज एक वाक्य सांगायचे, रोज पहाटे उठा, रोज कांड कुटा, रोज चटणी वाटा, आला दिवस लोटा. ते आपलं रोजचं ठरलेलं, याच्यात नवीन काय? संसारी माणसाला चिंता याच्यात नवल नाही, परमार्थी माणसाला काय कमी चिंता आहे? तुम्हाला घडलेली गोष्ट सांगतो. एकाकडे सत्यांची पूजा होती.
तो म्हटलं आमच्या गावात कधी कीर्तन झालं नाही, आम्ही ठरवले कीर्तन व्हावं. त्यावेळी मी पण तरुण होतो, उड्या बिड्या भरपूर मारायचो. तर म्हटलं ठीक आहे तुम्ही येतो नाही, सगळ्या सकट यायचं. टाळ पाहिजे, पक्वाज पाहिजे, विणा पाहिजे, टाळकरी पाहिजे, पक्वाज वाजवणारा पाहिजे, इतक्या सहित त्वाबा यावे, आमचे कीर्तन करून घरी जावे. ते आनंद बुवा बुवाचे. मग आता म्हटलं सगळ्या सकट जायचं म्हणजे आपल्याला गायनाचार्य टाळकरी सांगायला पाहिजे. त्यावेळी आपली टाटा सुमो गाडी होती. एका गाडीमध्ये 15 माणसं आरामात बसायची. आणि आता एक काळ असा आहे, मुक्तानंद महाराज, ज्याच्याबरोबर टाळकरी त्यांनीच कीर्तन करावं. प्रत्येक कीर्तनकाने ग्रुप तयार केला आहे. या बुवाची मंडळी त्या बुवाच्या बरोबर जात नाही, त्या बुवाची मंडळी या बुवाच्या बरोबर येत नाही. हा ग्रुप झाला. ही सगळ्यामध्ये खंत आहे. खरं म्हणजे आपल्या संपूर्ण रायगड जिल्ह्यातली सगळी वारकरी मंडळी जर एकत्र आली, आपला खासदार किंवा आमदार असेल, हे महत्त्वाचं आहे. पण आम्ही एकत्र यायला तयारच नाही मुळात. एकाला विचारलं येतो का कीर्तनाला, कोणाचं कीर्तन आहे, आमक्या आमकं, त्याचं आपण ऐकत नाही का, उरावर बसतो. त्याचं ऐकायला जाता तो का डोक्यावर घेऊन नसतो. ठरवलं काही लोकांनी आमच्याच्याच कीर्तनाला वाजवायला जायचं, बाकी काय तमाशे करतात का. मी आपल्या मंडळींना सांगितलं, म्हटलं अमुक ठिकाणी कीर्तन आहे, गावात कीर्तन करायचे हल्ली पहिल्यांदाच कीर्तन करायचे, जाऊ आपल्या एकदा सुरुवात करून देऊ त्यांना परमार्थाची. तुमच्या मते त्यांनी मला काय विचारायला पाहिजे, कीर्तनाला जायचं आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी काय, गायनाचार्यांनी मला काय विचारायला पाहिजे, टाळकऱ्यांनी काय विचारायला पाहिजे, काय मत आहे तुमचं. त्यांनी असं विचारायला पाहिजे तुम्ही अभंग कुठला घेणार आहात, त्याच्या आम्हाला चाली बसवल्या पाहिजे. नवीन गावात जातो तिथं आपलं काय त्याला म्हणतात, इम्प्रेशन, वजन वाढलं पाहिजे, असं विचारायला पाहिजे होतं, असं माझं मत होतं. पण त्यांनी मला विचारलं याची सोय होईल ना, कशाची चिंता आहे. पारमार्थिक माणूस पण चिंताच करतोय, संसारी करतोय, याच्यात नवल नाही. पण तुकाराम महाराजांचा आग्रह, तुम्ही चिंतन करा. काय होतं चिंतनाने, चिंतने चिंतने सद्रूपता, चिंतने तुका म्हणे सुख देह निरसने, तुका म्हणे सुख देह दियाकरे, म्हणे सुख देह निरसने, तुका म्हणे सुख देह दियाकरे, चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतने चिंतने. सूचना आहे. एका बाजूला तुकारामांचा गाथा घ्यायचा, माथा जागेवर ठेवून, आणि एका बाजूला नारद महर्षींची भक्तिसूत्र घ्यायची. भक्तिसूत्रामध्ये जी जी सूत्र आलेली आहेत त्या सूत्राचा तुकाराम महाराजांनी अभंग केले. नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये सूत्र वापरले, चिंतने चिंतने तद्रूपता. त्याचा अनुवाद तुकाराम महाराजांनी केला, तुका म्हणे देह सुख निरसने. आपल्या देहाला जर सुख व्हावं असं वाटत असेल तर भगवान परमात्म्याचं चिंतन करावं. चिंतने चिंतने तद्रूपता. पण ते चिंतन करताना चित्त जागेवर पाहिजे. चित्ताचे 2 स्थायी भाव आहेत. अंतःकरण चतुष्टयामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 4 गोष्टी येतात. संकल्प विकल्पात्मक मन
बुद्धी निश्चयात्मक असते, ठरवते. मी होतो म्हणून कोणाची ताकद आहे काय या अहंकार. आणि चित्ताचे दोन स्थायी भाव आहेत. एक तर चित्त चिंतन करतं, नाही तर चित्त चिंता करतं. जेव्हा चित्त चिंता करतं तेव्हा ते संसारी असतं, आणि जेव्हा चित्त चिंतन करतं तेव्हा ते पारमार्थी असतं. महाराजांचं चिंता करण्यापेक्षा चिंतन करताना आपलं चित्त त्या चिंतनावर पाहिजे. चिंतनाशी चित्त असू द्यावे सर्वथा, चिंतनासी चित्त असू द्यावे सर्वथा, चिंतनासी चित्त असू द्यावे सर्वथा, चिंतनासी चित्त असू द्यावे सर्वथा. हरि हा व्यापक सर्वगत, हरि हा व्यापक सर्वरत, हा तव मुख्यत्वे सिद्धांत, मुख्यत्वे सुख. चिंतनासी चित्त असो द्यावे सर्वथा, चिंतनासी चित्त असो द्यावे सर्वदा, चिंतनासी चित्त असो द्यावे सर्वथा, चिंतनासी चित्त असो द्यावे सर्वथा. महाराज सांगतात तुम्ही चिंतन करा नाही, पण ते चिंतन करताना चित्त त्या चिंतनामध्ये पाहिजे. काही लोक जपाला बसलीनं कप वाजला का लक्ष जपावर नसतं. झाला का झाला का, मग ते आतून सांगते चहा झालाय पण दूधवाला नाही आला, आण कोरा आण कोरा, याचा काय चालला जप. चिंतन करताना ते चित्त चिंतनामध्ये असलं पाहिजे, अनुसंधान पाहिजे आपल्याला. काय होईल चिंतन केल्यानंतर. महाराजांचे किती अभंग आहे. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाची. जितका काळ आपण भगवंताचं चिंतन करतो त्या काळाची गणना काळ करत नाही. हरिकथेनं गेला क्षण, तो काळाची नव्हे प्राशन. जेवढा का 10 मिनिटं कीर्तन वाढलं घाबरायचे कारण नाही, तेवढा काळ पुढं सरकला आपला. लोक घड्याळच बघ दाखवतात कीर्तन करायला, 9 वाजून गेले काय करतोस. गेला भगवंताच्या चिंतनात काळ, वाया जात नाही, तो धन्य काळ आहे. बर कधी करावं, सकाळी करावं, दुपारी करावं, संध्याकाळी करावं. चिंतनाशी न लगे सर्व काळ करावे, सर्व काळ करावे. चिंतनासी नलगे वेळ सर्व काळ करावे, चिंतनासी असावे वेळ सर्व काळ करावे, सर्व काळ करावे, सर्व काळ करावे. आजचं आपलं काल्याचे कीर्तन फक्त अभंगाच्या पहिल्या चरणावरच होणार आहे. देवकी नंदने केले आपुल्या चिंतने, आणि त्याच्यात प्रतिपाद्य विषय माझा आज फक्त चिंतन. एक जुनी गोष्ट मी जेव्हा पंढरपूरला चातुर्मासाला असायचो, ब्रह्मलीन धुंडा महाराजांच्या मठामध्ये त्यांचं कीर्तन आषाढ द्वादशीला असायचं. एकादशीला मठात कीर्तन होतं, त्याचं कारण होतं. एकादशीचं कीर्तन मुक्ताबाईच्या मठामध्ये ब्रह्मलीन खंदारकर महाराजांचं असायचं. मग खंदारकर महाराज तिकडे कीर्तन करतात, आपण एकादशीला नाही करायचं, द्वादशीला करायचं. मुळामध्ये हे दोघं सोयरे होते. नातं तुम्हाला माहिती नसेल. खंदारकर महाराजांची मुलगी धुंडा महाराजांच्या मुलाला दिलेली होती. सोयरे होते दोघं, एकमेकाला कधी भेटत नव्हते, पण विचाराची देवाणघेवाण असायची. एक वर्ष ब्रह्मलीन धुंडा महाराजांनी चातुर्मासामध्ये
आषाढ शुद्ध द्वादशीला अभंग घेतला. जनी जनार्दन ऐकतो ही मात, कायचा तो वृत्तांत नकळे आम्हा. दोंडामर्दाने एक वाक्य सांगितलं. तुकाराम महाराज देवापुढे उभं राहून देवाविषयी संशय निर्माण करतात. आम्हाला कळत नाही तू जगात आहेस म्हणून. जनी जनार्दन मी ऐकतोय, पटत नाही आमच्या बुद्धीला. काहीसा तो वृत्तांत न कळे आम्हा. मग तुकाराम महाराजांना संशय का निर्माण व्हावा देवाविषयी, त्याची बरीचशी कारणं त्यांनी सांगितली. नक्की तुकाराम महाराजांना संशय का, थांबायचं आपण. अख्ख्या चातुर्मास एकच अभंग चालला आणि कार्तिक शुद्ध द्वादशीला त्याचं उत्तर दिलं त्यांनी. 9व्या अध्यायाचे कुवी, हे सर्व स्वामचे गुड दाविले तुझं उघड, आता इंद्रियादी उड कवाड हृदय भोगी. म्हटलं 4 महिने घालवले आपण हा अभंग ऐकायला. एक अभंग घेतला का चातुर्मास अभंग चालायचा. आपल्यासारख्या बोला एका अभंगावर 2-3 कीर्तनं करायला काय हरकत आहे, म्हणजे करता आली तर. आपला विषय काय चालला, फक्त चिंतन. कधी करावं त्याला वेळेचं बंधन नाही. सकाळी करा, दुपारी करा, संध्या कधीही करा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काही गोष्टी कधीच करायच्या नाहीत. काही गोष्टी कधी कधी करायच्या आणि काही गोष्टी कायम करायच्या. काही गोष्टी कधीच हळदीला कधीच जायचं नाही आणि बुवांत जाऊच नाही. बुवा हळदीच्या मांडवात गेला का तो हळदीला माळीला हळद लावूनच घरी येतो ना. आता एक कारण मी सांगतो तुम्हाला. अलीकडे लग्न वेळेवर लागत नाहीत. चांभारला एक लग्न होतं, दुपारचं 3:30चं लग्न, संध्याकाळी 6:45ला लागलं. मी त्या लग्नाला जायला निघालो, पण मला एकदा म्हटला महाराज किती ऊन आहे, बसा घरात, तुम्हाला कोण रागवणार नाही. आणि आपल्या मामांच्या नातीचं लग्न, जवळचा संबंध. मी मामांना फोन केला, मी येऊ शकलो नाही. ते म्हटले ना आले ते बरं झालं, 6:45ला लग्न लागले होते. हे लग्नाचा मुहूर्त काढलेला असतो, त्या मुहूर्तावर लग्न लागत नाही. घडलेली गोष्ट सांगतो. एक लग्न 11:46 होतं. ते लग्न फक्त 7 मिनिटं उशिरा लागलं. अमृत योग ब्राह्मणांनी दिला होता. 7 मिनिटं उशिरा लग्न लागल्यामुळे मृत्यूयोग सुरू झाला आणि मृत्यूयोगावर लग्न लागल्यामुळे आज 11 वर्ष झाली त्याला संतती होत नाही. हे घडलेले आहे. त्यांनी बऱ्याच ठिकाणी पाहिलं. त्याला कोणतरी एक शहाणा माणूस भेटला. तो म्हटलं चौकला द्या महाराजांच्याकडे. वा. तो आला माझ्याकडे. म्हटलं असंच आहे. म्हटलं तुला काय वाटलं मी बघत आहे का? तुला कुठल्या मूर्ख माणसाने माझ्याकडे पाठवलं? नाही म्हटलं तुम्ही म्हणाल तसं होईल. म्हटलं मग एक लक्षात ठेव, तुझं लग्न 7 मिनिटं उशिरा लागल्यामुळे मृत्यूयोगावर तुझं लग्न झालं. संततीला प्रतिबंध आहे. त्याला उपाय, तुझी करायची तयारी असेल तर नंतर येऊन मला भेटतो. गेला तो परत आलाच नाही अजिबात. नाही आला हे माझं भाग्य. हे का सांगितलं मी अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच वेळेला हळदीला जातो, पण 7च्या आतमध्ये DJ चालू व्हायच्या आत जायचं. लग्नाला जाऊन उपयोग होत नाही, लग्न वेळेवर लागत नाही, मांडवात. आणि आता एक नवीन फॅशन झाली वामनबुवा. अमुक अमुक महाराजांच्या कृपाप्रसादाने ते पत्रिकेत लिहितात, मातीत घालतात महाराजाला. अमुक महाराजांच्या कृपाप्रसादानं 2 बोकड कापले. पाप कोणाला? ज्याच्या कृपाप्रसादानं लिहिलं त्याला पाप ना. तुम्ही पाप करताना महाराजाला का नरकात घालता विनाकारण? अक्कल नको आपल्याला आपण काय करतो त्याची. काही गोष्टी कधीच करायच्या नाहीत. आपल्या मुद्द्यावर येऊ आपण. काही गोष्टी कधी कधी करायच्या. चहा कधी कधी प्यायचा. सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा. पाहुणा गेला मिळाला 10-12 कप, सोडायचंच नाही अजिबात.
आपण काय चहाची किटली घेऊन बरोबर फिरत नाही, कधी कधी पितो. श्वासोच्छ्वास कधी कधी करायचं. माणसं लगेच फोन लावतील, विकेट गेली. जसा श्वासोच्छ्वास आपल्याला कायम करावा लागतो, अखंड करावा लागत नाही, तो होतो आपल्याकडनं. तसं भगवंताचं नामचिंतन अखंड केलं पाहिजे. अखंड चिंतन विठोबाचे चिंतन अखंड करा. कालाच्या ओघाचा विचार केला तर काही गोष्टी कालपरत्वे बदलतात. उन्हाळ्यातल्या साधना वेगळ्या, पावसाळ्यातल्या साधना वेगळ्या, थंडीच्या साधना वेगळ्या. एक माझ्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग सांगतो. जुन्नरच्या पुढे एक धालेवाडी नावाचं गाव आहे. शंभू महादेवाचं मंदिर डोंगरावर आहे आणि तिथे सप्ताह व्हायचे. मी बरेच वर्ष गेलो तिथे. सगळं गुरु कंपनी होती, मुंबईवरनं कंपनीतना ओळख होती, त्यामुळे जायचं. परिस्थिती अशी त्या गावामध्ये, उन्हाळा असल्यामुळे मडक्यातलं पाणी पण थंड व्हायचं नाही. कीर्तन केलं, माझ्या घशाला कोरड पडली. ज्याच्याकडे मुक्काम होता त्याला म्हटलं, अरे बघ कुठंतरी थंड पाणी. नाही म्हटलं, मडक्यातलं पाणी पण गरम राहते, थंड पाणी आणायचं कुठून, आमच्याकडे फ्रीज नाही आहे. मी म्हटलं बाबा झोप येणार नाही, एवढी घशाला कोरड पडली. तेवढ्या रात्री त्यांनी सायकल काढली, 2-4 किलोमीटरवर गेला. त्या ढाब्यावरनं कुठला बर्फ आणला. तोपर्यंत मी झोपलो होतो. हालून आणून उठवलं, उठा थंड पाणी पाहिजे ना, उठा. त्या बर्फ पाण्यात टाकला, ते पाणी थंड झाल्यावर मी पिलो आणि निवांत झोपलो. एक 2-4 महिन्यानंतर थंडीच्या दिवसात त्याच भागात कार्यक्रम होता. धालेवाडीच्या पुढे 7 किलोमीटर. तो माणूस मला स्टँडला न्यायला आला. मला पाहिल्या म्हटलं, महाराज काहीच काळजी करू नका, सगळी तयारी करून ठेवली. एवढी सगळी तयारी केली म्हणजे बांबू बिंबू आणले का काय, मडकं आणलं का काय, सगळी तयारी काय केली. तो म्हटला तसं नाही, तुम्हाला बर्फ लागतो ना, 2 लाद्या आणल्या थंडीच्या दिवसात. मला काय मारायची. हे काही साधनं काही काळातच करायची असतात, पण भगवंताचं नामचिंतन अखंड असतं. हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ, सर्व काळ हरीचे चिंतन सर्व काळ. देवी रम्य रमले समाधान, देवी रम्य रमले समाधान, देवी रम्य रमले समाधान, रम्य रमले समाधान. हरीचे चिंतन सर्व काळ, सर्व काळ हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन सर्व काळ, काळ हरीचे चिंतन सर्व केवळ तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये चिंतन या शब्दावर 27 प्रमाण आहे. किती आहे घरी गेल्यावर मापाना. मी त्यातली 5-6 पटकन सांगितले का हरिपाठातलं आलं. हरीचे चिंतन सर्व काळ. आता एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. कधी कधी चिंतेत चिंता राहते, कधी चिंतेत चिंतन असतं, कधी चिंतनात चिंता असते, आणि चौथा प्रकारे चिंतन चिंतनात चिंतन. किती अवच्छेद सांगितले. या 4 अवच्छेदच आपला काला व्हायचा आहे. का असतं, कधी कधी माणूस चिंता करतो, चिंतेत चिंता असते त्याला. गोष्ट तुम्हाला माहिती आहे महाभारतात न कळत परीक्षित राजाकडनं अक्षम्य गुन्हा घडला. ते जे श्रमिक ऋषी ध्यानस्थ होते, हा रानात गेल्यामुळे तहान लागल्यामुळे श्रमिक ऋषींच्या आश्रमात आला आणि पाणी प्यायला मागितलं, पण त्यांना समाधी लागली होती. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. त्यांच्या काय लक्षात आलं नाही, मी राजा असताना माझा अपमान. त्यांनी काय केलं,
तिथे एक मेलेला सर्प पडला होता. तर त्या शमीक ऋषींच्या गळ्यात थट्टा करायची म्हणून अडकून निघाला. अशी थट्टा हा भारूड लोकांना चांगलं माहिती. भल्या भल्याशी लावलेलं बट्टा. राजा गेला निघून. त्या श्रमिक ऋषींचा जो मुलगा होता शृंग ऋषी, ऋष्यशृंग वेगळा, तो विभांडकाचा पुत्र. दशरथ राजाने पुत्र का ते पण लक्षात ठेवायला लागतं. लय गोंधळ घालतात. सागर प्याला अगस्त्य ऋषी नाव घेतलं दुर्वासाचं. ते कुठं पाठ करतात व्यवस्थित, चुकतं. त्यात परवा एक खाणे आंबिलेलं कीर्तन झालं. त्याने एक वाक्य सांगितलं, चरितम रघुनाथ तसे शतकोटी प्रविस्तरम, असा रामरक्षेमध्ये श्लोक आहे. शतकोटी प्रविस्तरम याचा अर्थ काय? वाल्मिकी ऋषींच्या रामायणामध्ये एकंदर 100 कोटी शतकोटी श्लोक आहेत असा त्याचा अर्थ. त्या महाराजांनी अर्थ काय लावला? 100 कोटी रामायणे. आता कीर्तन हटकता येत नाही कोणाला, मी काय बोललो नाही, पण कीर्तन झाल्या झाल्या महाराजांच्या मागच गेलो. कोणाच्या पण मागं जाण्याच्या महाराजांच्या मागं गेलेलं चांगलं ना. म्हटलं महाराज तुम्ही 100 कोटी रामायण सांगितलं, त्याची नावं माहिती आहेत का तुम्हाला? ना आमचा श्लोक आहे ना रामरक्षेमध्ये. म्हटलं श्लोक काय तुम्हाला कळतो का? तुम्ही शास्त्रीय असाल. शतकोटी प्रविस्तरम याचा अर्थ वाल्मिकी रामामध्ये एकंदर शतकोटी श्लोक आहेत, 100 कोटी श्लोक आहेत. रामायण 100 प्रकारचं नाही. रामायणाचे प्रकार फक्त 13 आहेत. नावं मी सांगतो तुम्हाला. वाल्मिकी रामायणे, तुळशी रामायणे, सूरदास रामायणे, भावार्थ रामायणे, आनंद रामायणे, अध्यात्म रामायणे. तर म्हटलं हे मला नव्हतं माहिती, मग शहाणपणा केला कशाला विनाकारण. बरं माझं तोंड थोडं फाटकं आहे, त्याला नाविलाज आहे पहिल्यापासून. त्याने एकाला विचारलं हे कोण? तो म्हटलं पाया पडन क्षमा माग, यांच्या रक्तातला पारमार्थ, यांच्या नादी लागू नका, नाही तर अजून खोलात नेतील तुम्हाला. काय सांगितलं? कशाकरता विषय चालला? परीक्षित राजाकडनं न कळत तो गुन्हा घडला. तो विभांडकाचा जो पुत्र होता तो ऋषशृंग, आणि श्रमिक ऋषींचा मुलगा तो शृंग ऋषी. आता याला शृंग ऋषी का म्हणायची? त्याने शृंग पर्वत राहून तपश्चर्या केली म्हणून त्याचं नाव शृंग ऋषी. आणि याला ऋषशृंग का म्हणायची? विभांडकाच्या पुत्राला त्याच्या कपाळावर शिंग होतं, त्याला शृंग ऋषी म्हणायचे. तो मुलगा आला तिथे शृंग ऋषी. त्याने पाहिलं माझ्या बापाचा अधिकार गळ्यामध्ये जिवंत सर्प वागवायचे. मेलेलं सर्प गळ्यात अडकवलं कोणी? त्याने शाप दिला. ज्याने मेलेला सर्प अडकवला तो सर्प दंशानं 7 दिवसात मरेल. अर्थात शाप द्यायला सुद्धा वाणीमध्ये तेवढी ताकद असावी लागते. त्या पाणवठ्यावर भानगडी झाल्या का एकमेकाला शाप देतात बघा. मेली तुझं वाटोळं होईल, म्हटलं तुझं वाटोळं होईल. काही होत नाही. कळशी घासता घासता तिचं वाटोळं होतं, हिचं गटोळं होतं. श्रमिक ऋषी जेव्हा ध्यानावरनं उतरले त्या यांनी सांगितलं मुलांनी मी शाप दिलाय ज्यांनी सर्प अडकवलं. तर श्रमिक ऋषींनी पुन्हा समाधी लावली. अरे तो राजा होता परीक्षिती. लाख मरावेत पण लाखाचा पोशिंदा जागावा. जा राजाला जागं करू नये. त्याने एक शिष्य पाठवला. राजाला सांगितलं 7 दिवसात तू सर्पदंशाने मरशील, तुझ्याकडनं अक्षम्य गुन्हा घडला. राजाने काय विचार केला? माझ्यानंतर राज्याचं का होईल? जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता, राहील कार्य काय? तो म्हटलं तर माझं काय? परीक्षिती राजाला मरण्याची भीती निर्माण झाली, चिंता. पण या मृत्यूच्या भीतीतनं आपल्याला कोण भेटेल सांगणारा, कोण भेटेल सांगेसा, ही चिंता. त्याला काय म्हणतात? चिंतेत चिंता. एक प्रकार आपला संपला, पुन्हा डोकं नाही लावायचं. ती निवृत्तीबाची भाषा. चिंतनात चिंतन.
लंका नगरीमध्ये सीतामाई अशोक वनात आहे ही बातमी मिळाली. आता मी सगळं रामायण सांगत बसत नाही, कारण मी मुळात रामायणाचार्य नाही. ज्या वाल्मिकी ऋषींनी शतकोटी रामायण लिहिलं त्यांना कोणी रामायणाचार्य म्हणत नाही. ज्या शुकमुनींनी भागवत सांगितलं त्यांना कोणी भागवताचार्य म्हणत नाही. आता 2-4 भागवताच्या गोष्टी पाठ झाल्या का भागवताचार्य, 8-10 रामायणाच्या गोष्टी पाठ झाल्या का रामायणाचार्य. 3 लाख रुपये मिळतात 8-10 गोष्टीमध्ये. राम विकत घ्यायचा 3 लाख, कृष्ण विकत घ्यायचा 3.5 लाख. मी रेट सांगतो त्यांची. ज्यांनी केलं त्यांना कोणी म्हणत नाही, नको ते पुढं आले. आता एक नवीन उपाधी आले, पदवी आली. हरिपाठामध्ये तमाशाच्या चाली म्हटल्या का तो हरिपाठाचार्य, हे नवीनच. मी मागे एकदा बोललो होतो, कल्याणला मी स्टेशनला उभा होतो. तिथं मला एक महाराज भेटले. जय हरी म्हटलं. जय हरी. ओळखलं म्हटलं नाही. अहो भिवंडीला तुमच्या कार्यक्रमाला स्टँडला कायम असायचो, मिलमध्ये कामाला होतो, धावत यायचो कीर्तनाला. कितीतरी कीर्तनं तुमची भिवंडी तालुक्यामध्ये पालघर विक्रमगड इकडे ऐकली. म्हटलं बरं, ओळखायला पाहिजे तू. म्हटलं तू कीर्तनाला बसायचा कुठं? तो म्हटलं तुमच्या मागं. मग कसा का ओळखणार? मागं बसणारा माणूस ओळखणार कसा? पुढं बसायचं ना. त्या भागामध्ये जिथे नाममहोत्सव होतात तिथं नेतृत्व तुमचं असतं. म्हटलं ती श्रीगुरूंची कृपा आहे. परंपरा जोपासतोय त्यामुळे लोक त्या प्रेमानं नेतृत्व देतात. आणि आपलं नेतृत्व म्हणजे पार काकड्यापासनं ते रात्री जागरापर्यंत रक्त आटवायचं म्हणजे आटवायचं, परमार्था करता. तर म्हटलं एक काम करा, तुमचं नेतृत्व असलं का मला पण सेवा देत द्या. म्हटलं फायदा काय? तर तुमच्या भागात तुम्ही मला सेवा द्या, आमच्या भागात मी तुम्हाला सेवा देतो. म्हटलं असला म्हैसपालन धंदा आपण नाही करत कधी. त्याला म्हैसपालन धंदा म्हणतात, एजन्सी. त्यांनी मला खिच्यातनं कार्ड काढून दिला, याच्यावर नंबर आहे, असलं वाटलंच तुम्हाला तर करा फोन. त्याच्यावर एक पदवी पाहिली मी, दशक्रियाचार्य. हे म्हटलं दशक्रियाचार्य नवीनच आहे. त्याला म्हटले दशक्रियाचार्य कुठल्या विद्यापीठातनं पदवी मिळाली तुम्हाला? तो म्हटला तसं नाही, आमच्या जुन्नर भागामध्ये जिथे जिथे दहावा असतो तिथे तिथे प्रवचनाला मला बोलवतात. म्हटलं दुसरा भटगुंजा मिळतच नसेल त्यांना. मीच लिहिलं म्हटलं दशक्रियाचार्य. अशा पदव्या काय कामाच्या नाही. मुद्दा काय चालला आपला? सीतामाईच्या शोधाकरता हनुमंतराला पाठवलं. हे चाललं होतं ना. आटा फुटू तेव्हा गाडी रोडवर आली पाहिजे. हनुमंतानं जसं उड्डाण केलं लंका नगरीकडे, तो चिंतनात होत. प्रभू रामचंद्राच्या चिंतनात होत. पण चिंतनात असताना त्याला चिंता होती, सीतामाई आपल्याला नक्की कुठं भेटेल. याला चिंतनात चिंता असं म्हणतात. त्याला गोष्ट आहे, आबा सांगायची. दिवाळीचा सण होता. काशीवरनं एक विद्वान त्या गावामध्ये प्रवचनाकरता आले होते. दिवाळीचा सण असल्यामुळे बायकोनी याला पाठवलं बाजारात, जा सामान घेऊन या. लोकांच्या घरात वास सुटायला लागला, तुम्हाला कळत नाही का अजून? नुसतं नाक लावून येता का? यांनी यादी घेतली, सामान आणायला गेला. तेवढ्याच मित्र भेटला. अरे आज हनुमान मंदिरात काशीचे एक विद्वान आले, त्यांचं प्रवचन आहे, या ऐकायला. असं कधी ऐकायला मिळत नाही. तो म्हटलं आजच्या दिवस काय बोलू नको, हा सामान न्यायचे. गृहमंत्र्यांचा आग्रह, नाही दिलं मला घरात नाही येणार. तो म्हटला अरे सामान लवकर दे, प्रवचन 9 वाजता आहे, त्याच्यात तू येशील. त्यांनी पण घाई केली, त्याला पण प्रवचन ऐकायची इच्छा होती, घाई केली. सामान घेतलं, पिशवीत भरलं. घड्याळ बघितलं 9ला 5 मिनटं कमीत. बायको पुढे पिशवी ठेवली आणि म्हटलं मी निघतो. जेवण देऊ नको, पण मी प्रवचन ऐकायला चालतो. थांबा, सामान बघू द्या मला. अख्खी पिशवी त्याच्यासमोर होती. यादीप्रमाणे चेक केलं, सामान सगळं आहे का? लसूण नेमका विसरला होता. ही म्हटली लसूण आणल्याने चिवडा होईल कसा का आता?
चिवड्याची फोडणी द्यायची म्हणजे लसणाच्या पाकळ्या पाहिजे, जा लसूण घेऊन या. तो म्हटलं एक काम कर, मी प्रवचनाला जातो, मला आठवण आहे लसणाची पुडी दुकानदाराने बांधली, फक्त पिशवीत ठेवायच्या आधी तिथे राहिली, पैसे दिलेले मी येताना घेऊन येतो, आणणार लसूण. आणला नाही, घरात घेणार नाही, लसूण पाहिजे म्हणजे पाहिजे. धावत जाऊन हा प्रवचनाला बसला, पुंडलिक गौरी हरिविठ्ठल झालं होतं, सुरुवात होणार तेवढ्या जाऊन बसला. याला प्रश्न पडला, प्रवचन ऐकता ऐकता आपण रंगलो, लसूण विसरलो, तो आपलं काय. त्याने असा हात करून ठेवला, घरी जाताना मला लसूण न्यायचं आहे, घरी जाताना मला लसूण न्यायचं आहे. बसलाय कुठं? प्रवचनात म्हणजे कुठं? चिंतनात. पण चिंतनात चिंता करतो ना तो, लसूण न्यायचे म्हणून. कधी कधी चिंतेत चिंता, कधी कधी चिंतनात चिंता, कधी कधी चिंतेत चिंतन. सीतामाई अशोकवनात होती. कोणाच्या सामर्थ्यामध्ये? रावणाच्या. रावणाला आपण नावं ठेवतो कधी कधी, पण ते चुकीचे. एक लक्षात ठेवा, वेदाला प्रथम स्वरबद्ध जर कोणी केलं असेल तर ते रावणाने केले, हे विसरायचं नाही. रावण तसा जातिवंत ब्राह्मण होता, कर्म बिघडलं त्याचं म्हणून. ते पण का घडलं? तसा शाप होता. आता सगळं रामायण कुठं सांगत बसू तुम्हाला. अशोकवनामध्ये आपलं पर्णकुटीमध्ये सीतामाई असताना ती समाधानी होती, आनंदात होती. कंदमुळं खाऊन जागायची तरी तिला समाधान होतं. अशोकवनात आल्यानंतर तिला दासी होत्या सेवा करायला, भोग होते चांगले चांगले, पण सीतामाई दुःखी होती. असं का? तिथे पाला खाऊन जगत होती तरी समाधान, इथं भोग आहे, दासी सेवा कराल. त्यातल्या त्यात त्रिजटा नावाची राक्षसींची सीतामाईची सेवा करत होती, ती रामभक्त होती, हे विसरायचं नाही. मग दुःख का करत होती? त्याचं कारण होतं, तिथे सत्ता रामाची होती, इथे सत्ता रावणाची. बुद्धिरूपी सीता परमार्थात रंगली तर तिला समाधान, खायला मिळो न मिळो. पण बुद्धिरूपी सीता संसारूपी रावणाच्या मागं लागली का दुःख भोग. जाऊ दे, वाक्य लक्षात ठेवा फक्त. अशोकवनामध्ये असताना सीता प्रभू रामचंद्राचं चिंतन करायची, पण चिंतन करता करता तिला चिंता होती, नक्की प्रभू रामचंद्र परत मला भेटायला येतील का. याला काय म्हणतात? चिंतनात चिंता. आणि शेवटचं टोके चिंतनात चिंतन. आपल्या लग्नाच्या वेळेला नको तो कार्यक्रम होणार आहे, भिल्ल घराण्यातली मुलगी रात्री सगळे झोपलेले असताना निघाली, पळत सुटली. दाऱ्या खोऱ्यातनं काट्या कुट्यातनं जी पळत सुटली ती मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये आहे. तिला माहिती होतं मातंग ऋषी आपल्याला जवळ घेणार नाहीत. एक साधकाची दासी आहे. चिरंजीवपद वाचा एकनाथ महाराजांचं. नको नको स्त्रियाचा सांगात, नको नको स्त्रियांचा परमार्थ, नको नको स्त्रियांचा एकांत, करती आघात पुरुषाशी. गोष्टने सांग, श्लोक सांगायला हरकत नाही. मात्रा स्वस्ता दुहित रावा न विविक्ता सनो भवेत, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति. साधकाची दशा उदासा असावी, अभंग काढा. एकांती लोकांती श्रेयाशी भाषण, प्राण गेल्या दान करू नये. एका ग्रंथामध्ये एक श्लोक आहे, त्याचा अर्थ सांगतो फक्त. स्त्रीच्या मुखातना जर ब्रह्मज्ञानाचं श्रवण केलं तर त्या माणसाला ब्रह्महत्या किंवा गोहत्येचं पातक लागतं. अलीकडे आपल्याकडे सगळ्या परमार्थाचं वाटोळंच लावले.
आणि मी एक कॅसेट एकाने मला दाखवली, एका ठिकाणी महिलेचं कीर्तन होतं. 70 वर्षाच्या पुढची म्हातारी पावडर लावून पुढं बसली होती. एकदम त्या बाईकडे असा बघत बसला होता. अख्खी लाल गुण त्याचं धोतर भिजलं तर त्याला खबर नाही. विकृतपणा निर्माण होत असतील तर अशा गोष्टी करू नयेत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. आणि अजूनही आपल्या साखरे महाराजांच्या परंपरेमध्ये स्त्रीचं कीर्तन अजिबात नाही. एकदा स्वतः साखरे महाराज चौकला बोलले होते, ते गाडग्या माडक्यात चालतं, आपल्या संप्रदायात नाही. तुम्हाला वाक्य लक्षात असेल तर मी घडलेली गोष्ट सांगू. त्या वेणगावच्या ताई होत्या. वैद्य घराण्यातली फडके घराण्यामध्ये मुलगी दिली, ठाण्याला दिली होती. पण योगायोग असा, लग्न झालं ना 6 महिन्यांनी मालक वारले. ब्राह्मण समाज कर्मठ. मग कोण म्हणायची पांढऱ्या पायाची अमुक तमुक. हे जेव्हा माहेरच्या लोकांना कळलं त्यात त्यांनी जाऊन मुलीला परत आणलं. पांढऱ्या पायाची ना आम्ही सांभाळू, तिचं दुसरं लग्न करणार नाही. पण वेणगावच्या वैद्यानिक काका वैद्य त्याने असा विचार केला, ही वैद्यव्य अवस्थेमध्ये आपण किती दिवस सांभाळणार, आपण तोपर्यंत ठीक आहे, पुढं काय. त्यावेळेला साधकाश्रमामध्ये ब्रह्मलीन रंगनाथ महाराज कारभार बघत होते. तिथं नेलं. गुरुजी, ही मुलगी विधवा आहे, आश्रमात ठेवा, सेवा करायला द्या, तिचं कल्याण होईल. गुरुजींनी सांगितलं काही करायचं नाही, सारवण काढायचं, साफसफाई करायची, झाडांना पाणी घालायचं वगैरे वगैरे. त्या ताई, फडके ताई सगळं काम करायचं. आणि काम संपून गुरुजींचा पाठ चालू झाला का खिडकीला कान लावून ऐकायचे. ऐकता ना तुम्ही? त्या कान लावून ऐकायचे. ऐकता ऐकता विचारसागराचे पाठ, पंचदशीचे पाठ ताईंच्या एवढे डोक्यात बसले. वैजनाथला मी त्यांची 3-4 प्रवचनं ऐकली. लांबून जर ऐकलं तर असं वाटायचं खरोखर गुरुजीच बोलतायत. असं भाषेवर प्रभुत्व मिळवलं. त्यांचा अधिकार बघून मग सासरच्या मंडळीने त्यांना पुन्हा ठाण्याला नेलं. त्याने एक महिला मंडळ स्थापन केलं. एकादशीला प्रवचन करायचं, फक्त महिलांचं जगा. द्वादशीला पुन्हा महाप्रसाद असा कार्यक्रम चालू केला. ठाण्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये, हे आपल्या घरातली गोष्ट सांगतोय की मी मुद्दाम, गोपाळ बोरविडांचं कीर्तन होतं पुण्याचे. त्यांचा निरोप आला, माझी तब्येत बरोबर नाही, मी येणार नाही. त्या विठ्ठल मंदिराचे ट्रस्टी फडके ताईंकडे गेले. 2-2 तास प्रवचन करता, 2 तास कीर्तन करा, आज महाराज येणार नाही. ताईंनी सांगितलं, मला माझ्या गुरुजींनी प्रवचन करण्याचा आदेश दिलेला आहे, कीर्तन करण्याचा नाही. आणि ते सुद्धा ताई प्रवचन करताना व्यासपीठावर नव्हत्या बसत, खाली. याला श्रेष्ठाचार बोलतात. एकदा गुरुजींना प्रवचन दिलं होतं वैजनाथला, त्या दादा होते. दादांच्या समोर गुरुजी व्यासपीठावर नाही बसले, गुरुजींना व्यासपीठावर बसले, आपलं दादांना व्यासपीठावर बसवलं. गुरुजी पायाजवळ बसल्यानं प्रवचन केलं. पण त्या ब्राह्मणांनी कळलं, त्याला काय करणार. गुरुजी प्रवचनाला जसे बसले दादांच्या पायाजवळ, एक वाक्य पटकन बोलले, अरे 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 घात झाला, ब्राह्मणाची पोरगी मांगानी पळवली. आता ते वैजनाथचे सगळे ब्राह्मण, ते म्हटले पळवली तर आमची पळवली, या बोला काय करायचं विनाकारण. प्रवचन झाल्यानंतर सगळी मंडळी दादांकडे, आणि दादांनी म्हटले ह्याच्याकरता आम्ही प्रवचन देत नव्हतं. दादा म्हटले तुम्ही बावलट आहात. ब्राह्मणाची पोरगी म्हणजे ब्रह्माची पोरगी बुद्धी, ही षडविकारांच्या म्हणजे मांगाच्या मागं गेली, हे त्यांना सांगायचं. तुम्हाला अक्कल कुठे, तुम्ही फक्त पळीने पाणीच पीत जा, बाकी काय करू जाऊ नका. काही श्रेष्ठाचार पाळली ताईने. ना म्हटले कीर्तन करावं लागलं. आता आयत्या वेळेला कोण कीर्तनकार भेटणार. ताई म्हटले एक काम करा, आमच्या साखरे घाणातला एक पोरगा खारी गावला राहतो, तुम्हाला गोपाळवंतच कीर्तन ऐकायचं ना, तसंच ऐकायला मिळेल, त्यांना बोलवा. वाटलंच मी जाते.
ताई आल्या, मला म्हटलं कपडे घाल, फेटा बांधल. जुना संबंध होता आबांच्यापासनं. धोतर नेसलो, फेटा घातला, रिक्षेत बसलो, मंदिरात गेलो, कीर्तन केलं. ताईंनी कीर्तन केलं नाही हे मला सांगायचं. मला कीर्तन मिळालं हा माझा मोठेपणा नाही, पण शबरी मात्र चिंतनात चिंतन करायचं. मला शेवटचा मुद्दा तो मांडायचा. काय करायचं? चिंतनात चिंतन केल्यामुळे शबरीच्या जीवनामध्ये प्रसंग असा आला का प्रभू रामचंद्राचं तिला दर्शन झालं. हे चिंतनात चिंतन महत्वाचं. काय होतं चिंतनात चिंतन केल्यानंतर? भगवान कृष्णाने आपल्या सगळ्या सवंगड्यांना चिंतन करायला लावल्यामुळे त्या भगवंतासारखी अवस्था त्यांना प्राप्त झाली. हे अभंगाच्या पहिल्या देव कीन दने देव कीन दने देव कीन दने जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाचा आरंभ करताना एक विशेषण वापरलं. देवकी नंदने. यशोदानंदने म्हटलं असतं ते अभंग तयार झाला असताना. पण तुकाराम महाराजांना माहिती यशोदेने फक्त सांभाळलाय. भगवंताला उदरी अवताराला आणण्याकरता जी तपश्चर्या केली, कारागृहामध्ये राहून देवकीनं ती तपश्चर्या केली. देवकीला अग्रक्रमांक दिला पाहिजे हा विचार करून महाराज लिहितात. देवकी नंदनी म्हणजे भगवान कृष्णानं काय केलं? केले आपुल्या चिंतने. जेवढे भगवान कृष्णाचे सवंगडी होते ते भगवान कृष्णाचं चिंतन करायचं म्हणून तर सवंगडी होते ना. कान्होबाचा सवंगडी कोण? जो कान्होबाचं चिंतन करतो तो. करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन, करती नामाचे चिंतन. गडी कान्होबाचे ध्यान, गडी कान्होबाचे ध्यान, गडी कान्होबाचे ध्यान, गडी कान्होबाचे ध्यान.
करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन घडी काढोबाचे ध्यान घडी काढोबाचे ध्यान करते नामाचे चिंतन करते नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन घडी काढोबाचे ध्यान करीती नामाचे चिंतन हे हो करीती नामाचे चिंतन करते नामाचे चिंतन घडी काढोबाचे ध्यान करते नामाचे चिंतन करते नामाचे चिंतन तुकाराम महाराज पौराणिक इतिहास सांगतात. देवकी नंदने केले आपुल्या जेवढे सवंगडी होते त्या सवंगड्यानं भगवान कृष्णाचं सातत्यानं नामचिंतन केलं. करती नामाचे चिंतन. एक तर ते गडी होते. माणसानं गडी व्हावं संसाराचं का परमादेवाचं कोणाचं झालं पाहिजे देवाचं. हे म्हणायला बरं वाटतं. आपण झालो कोणाचे त्याच्यात हळूच सांगू का आपण गडी पण टिंब टिंब टिंबची. कीर्तनाला निघाल्यानंतर ती म्हटली वा माग चालला नाचत मोरासारखा बसला घरात. देवाचं गडी होणं जितकं सोपं नाही त्याच्यापेक्षा गुरुजी एक वाक्य सांगायचे. आपण संसाराचे गडी का देवाचे गडी हे नंतर बघू. अगोदर गडी आहोत काही शोधा. आपल्याला फक्त दाढीनं मिशाय म्हणून आपण गडी नाही तर आपण बायाच आहोत. गडी नाही महाराजांचं प्रमाणे याळे याळे वाहुजानो निघाले हरी सगळ्यांना बाय म्हणतात तुकाराम महाराज. ज्यानं चारी पुरुषार्थ जिंकले त्याला गडी म्हणतात. पुरुषेन संपादित अर्थ हा इति पुरुषार्थ. हे चारी पुरुषार्थ ज्यांनी जीवनामध्ये जिंकले त्याचं नाव आहे गडी. मीराबाई दिसायला बाई असायला गडी. जनाबाई दिसायला बाई असायला गडी. मुक्ताबाई दिसायला बाई असायला गडी. आम्ही दिसायला गडी असायला. बरं झालं तुम्हीच कबूल केलं. हे भगवंताचे गडी होते. कान्होबाचे गडी होते आणि म्हणून ते चिंतन करून. तुकाराम महाराज तुम्ही हा पुराणातला इतिहास सांगितला. देवकी नंदने केले आपुल्या चिंतने. तुमचं काय ते सांगा त्या अभंगाच्या दुसऱ्या चढा. मज आपुलिया ऐसे 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 आपुलिया ऐसे मज
असा जर विचार केला तर चिंतन शब्दावरती अजून बरंचसं चिंतन करण्यासारखं आहे. पण मी आरंभाला सांगितलं वेळेचं बंधन पाळायचे आणि अभंगाच्या राहिलेल्या चरणाचा धावता भावार्थ करून आपल्याला शिवा थांबवायचे. आता पहिल्या चरणाचं मी चिंतन केले. पुढच्या वर्षी आल्यानंतर बाकीच्या चरणाचं बघतो. तुला बोलवतोय कोण हा प्रश्न आहेच का नाही. आणि पुढच्या वर्षी तू राहशीलच कशावर ना. आपणच मानण्याचं क्षण भंगुर नाही भरोसा ना. पुढच्या वर्षीचा वायदा कशाला करा विनाकारण. कधी काळ येईल आणि उचलून नेईल. कोरोनाच्या काळामध्ये चांगले चांगले दिग्गज कीर्तनकार गेले. पांडुरंग महाराज आव्हाड ज्यांना स्वरबद्धता होती, त्यांची विणा लावण्याची पद्धतच वेगळी होती. त्यांना गाण्याचं अंग चांगलं होतं. तुळशी रामाचे दोहरे सगळे पाठ होते त्यांचे, त्याच्यावर ते कीर्तन करायचे. एकदा ते मला म्हटले, महाराज खरं सांगू का, तुम्हाला बोलता येतं आणि गाता येतं. मला गाता येतं पण बोलता येत नाही. ज्याला गाता येतं त्याला बोलता येत नाही. ज्याला बोलता येतं त्याला गाता येत नाही. चुकून एखादा असा असतो तो गातो पण बोलतो आणि बोलतो. मगाशी मी प्रयत्न केला ते प्रमाण बोलल्याचा. म्हटलं आपल्याला जमतं काय बघावं, पण जमलं. काय विषय चालला, बराचसा विस्तार करता येईल चिंतन शब्दात. दिग्गज कीर्तनकार गेले आपले बीडचे विनोदी कीर्तनकार इंगळे महाराज. ते म्हणायचे अगोदर इंगळे मग सगळे. आत्ताच्या काळामध्ये लोकांना हसून सोडणारे नामदेव आप्पा शामगावकर गेले. कालाच्या ओघामध्ये कुणाचा नंबर कधी लागल, माझा पण लागला होता, पण त्यांनी सांगितलं सध्या जागा नाही इथं, जा परत. आणि बऱ्याचशा लोकांना वाटत होतं गेले, आता घरी नाही. बातमी फुटली, गोंगाट झाला. गेला बारवायचा ना, नाव आलं माझ्यावर, महाराज गेले. नाही खरी परिस्थिती नाही भाऊ, पण भाऊनी सांगितलं महाराज जाऊ शकत नाही, आम्हाला खात्री आहे. त्याचं कारण आहे ती लोक म्हणायची त्यांच्याकडे व्हील पॉवर आहे. आता व्हील पॉवर काय मला नाही माहिती नाही, पण नामसाधना आपल्याकडे नक्की होती. गॅसवर म्हणजे ऑक्सिजनवर असताना सुद्धा मी ज्ञानेश्वरीचं पारायण करत होतो. मरण समोर आहे तरी भगवंताचं नामचिंतन करणे साध्या माणसाचं काम नाही. नुसतं अटॅक आला आणि डॉक्टरने सांगितलं बोलू नका, माराल, कार्यक्रम कॅन्सल. मी कॅन्सल नाही केले, त्या काळात पण कार्यक्रम केले. म्हटलं घरी मारण्यापेक्षा भजनात मारावं ते चांगलं. तुम्हाला काय वाटतं, बायका पोरांच्या रडण्यात मेलेलं चांगलं का भजनात मेलेलं चांगलं? हे नक्की खरं बोलता ना तुम्ही का इथल्या पुरता बोलता? तुकाराम महाराज सांगतात, हा पौराणिक दाखला मी सांगितला नाही. देवकी नंदने केले आपुल्या चिंतने, माझा अनुभव. भगवंताने मला पण तसंच केलं. मज आपुली आयशी मना लावून या पिशी. भक्ती करता लागणारं प्रेम भगवान परमात्मा देतो, हे लक्षात ठेवा. प्रेम हे देवाचे देणे, देव भाव जाय जिणे, न धरावी तेने देश शुद्धी काळाची. प्रेम हे भगवंताच्या प्रसन्नतेनं मिळतं. आणि त्या भगवंतानी माझ्या मनाला चाळा लावल्यामुळे त्यांनी मला त्याच्यासारखं केलं. भागवतामध्ये एक दृष्टांत आलेला आहे. ती आळी असते, आळी भिंगुरट्या त्या आळीला उचलून आणते आणि घरट्यात ठेवते. एक आळी पकडून आणल्यानंतर त्या भिंगुरटीने घरट्यात ठेवल्यानंतर ती भिंगुरटी विचार करते, एका आळीत आपलं पोट नाही भरायचं. कोण विचार करते? अहो मी भिंगुरटीबद्दलच सांगते तुम्हाला. एवढ्यात आपलं पोट नाही भरायचं. मग ती दुसरी आळी शोधायला जाते. तोपर्यंत घरट्यात ठेवलेली जी आळी असते ती विचार करते, ही येईल, मला चोच मारेल, मला डवचेल, कदाचित मला खाऊन टाकेल.
असा त्या आळीला सातत्यानं ध्यास लागतो. त्या ध्यासाचा परिणाम आळीचं परिवसन भिंगुरटीमध्ये होतं आणि ती निघून जाते. पाश्वादिक योनीमध्ये ध्यानानं जर परिवर्तन होत असेल, आपण कोण होत? आपण माणूस. आळीच्या पलीकडे नाही ना गेलो अजून. आपण माणसं. मग आपल्यामध्ये सुद्धा ध्यानानं परिवर्तन झालं पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात, माझ्यामध्ये झालं. मज आपुली आईशी मनाला विलिया पिशी. जसं गोकुळामध्ये भगवान परमात्म्याच्या सवंगाड्याने त्याचं ध्यान केलं आणि तो ध्यान असं केलं का भगवंताने त्या गोपाळांना चाळा लावून ठेवला होता. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. गोवाळे गोपाळ गोपाळ गोवाळे आपण सगळी मंडळी आश्रमावर प्रेम करणारी आहातच. सगळ्यात महत्त्वाचं, आपली सद्गुरू माऊली सेवा मंडळाची जी दिंडी आळंदीकडे चालते त्याच्यात दुपारचा मुक्काम आपला तळेगावला असतो. आणि आपल्या सर्व या वारकऱ्यांच्यावर सर्वस्वी प्रेम करणारे खंडागळे साहेब सकुटुंब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या स्वागताकरता एकदा टाळ्या वाजवा. आणि लाख मोलाची कामं बाजूला ठेवून त्या ज्या ठिकाणी, मी त्यांना सहज फोन केला होता, त्यांनी पण मला सहज फोन केला होता मुलाच्या लग्नाकरता, पण मी जातीनं गेलो, सोहळा बघितला. तर म्हटलं त्यांनी सहज केला, आपण फोन आपण का करावं. आले तर आले, पण ते वेळात वेळ काढून या ठिकाणी आले, हे आपल्या सगळ्या लोकांचं भाग्य. 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, गोवळी गोपाळा. या गोवळी शब्दाचा अर्थ गोकुळामध्ये जेवढे लोक होते त्या सगळ्या लोकांना भगवान कृष्ण गोकुळामध्ये आल्याबरोबर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आली. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. काय केलं त्यांनी? केली जप केलं नाही, तप केलं नाही, अनुष्ठान केलं नाही. ब्रह्मज्ञान का फुकटचं होतं का? 4 वर्ष आळंदीत राहून प्रवचन नाही करता आलं मुक्तानंद महाराज. 6 महिन्यात मी शिकवलं इथं त्याला. आणि आता तो कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रसिद्ध कीर्तनकार आहे, आनंदा कृष्णा पानारी. त्याचं नाव माझ्या तोंडपाडे. अधूनमधून होतो फोन, चलतं नाही महाराज तुम्ही मला शिकवलं, पण आता मी मोठा महाराज झालो. म्हटलं मोठा हो, चल आणखी मोठा, काय फरक नाही पडत आपल्याला. गोवळी शब्दाचा अर्थ गोकुळामध्ये जेवढे लोक होते, भगवान कृष्णाचा अवतार झाल्याबरोबर या सगळे गोकुळातले लोक ब्रह्मज्ञानानं संतुष्ट झाले होते.
ते गोकुळातले लोक सगळे खानदानी होते, एवढं लक्षात ठेवा. त्या द्वादश स्कंदी भागवतामध्ये शुकमुनीने एक प्रसंग सांगितले. पहाटे पहाटे त्या गवळणी मंथन करायला बसायचे. आता मंथन बऱ्याच गोष्टीचं असतं, वैचारिक पण मंथन आहे, विकारी पण मंथन आहे, आणि दयाचं पण मंथनच आहे. आणि पहाटे पहाटे एकदा त्या विरजनाचं मंथन केलं का लोणी चांगले येते, हवेत उष्मा नसतो. आता मंथन करण्याची प्रक्रिया आहे. रवी घ्यायची, मग तिला दोरी बांधायची आणि ती दोरी अशी ओढायची, घुसळण करायचं. मंथोनी नवनीता ते ते गवळणी काय करायचे, एकदा मंथन केलं सकाळी डेऱ्यामध्ये आणि लोणी वर आलं का ते लोणी काढायचं म्हटलं का त्यानं हात असे वर घ्यावे लागायचे. ते आता ब्लाऊज म्हणतात, त्यावेळेला काय पोलकं पण अलीकडचं आहे. चोळी किंवा कंचुकी शब्द महत्वाचा आहे. या तुकयाने माझी कंचुकी पिवळी केली, असा एक कानोबारांचा अभंग. मी मागे कुठेतरी कीर्तनामध्ये बोललो, माहिती नसेल तुम्हाला सांगून ठेवतो. तुकारामांची ग्रंथ संपदा किती, जशी ज्ञानेश्वरांची ग्रंथ संपदा आहे, नाथ महाराजांची ग्रंथ संपदा आहे, तुकाराम महाराजांची किती. आम्हाला फक्त एकच माहिती, गाथा. बस गाथा तयार होण्या अगोदर तुकाराम महाराजांचे ग्रंथ संपदा आहे, ज्याला मंत्रगीता असं नाव आहे. काय केलं मंत्रगीतेमध्ये तुकाराम महाराजांनी, जेवढे गीतेमध्ये श्लोक आहेत त्या श्लोकाचा अभंग केला. काय काय श्लोकाचे 2-2 अभंग केले. एका अभंगात संपला नाही विषय, तर 2 अभंग. तुम्हाला बघायचा असेल तर तो ग्रंथ माझ्याकडे आहे. म्हणजे तुकारामच्या ग्रंथ संपदेमध्ये 2 ग्रंथ. महाराजांनी असा विचार केला, ज्ञानेश्वर महाराज जर गीतेवरती ओव्या लिहू शकतात, आपण अभंग करायला काय हरकत. त्यांनी जे अभंग केले त्या ग्रंथाचं नाव आहे मंत्रगीता आणि गाथा, असे 2 ग्रंथ तुकाराम महाराजांचे आहेत. त्या शुकमुनींनी असं वर्णन केलं, जेव्हा त्या गवळणी लोणी काढायला जायच्या, हात असा वर घ्यायला, म्हणजे कंचुकी हात लांब असायचे. भगवंताने आपल्याला लाख मोलाचं शरीर दिले, ते लोकांना दाखवण्याकरता नाही. खानदानी माणूस नख शिखांत अवयव झाकून चालतो. पूर्वीच्या आपल्या महिला डोक्यावर पदर घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडत, आता पदरच राहिला नाही. तर ते मागे एक तर कुणीतरी विद्वानाने एक वाक्य सांगितलं होतं, सासू सासऱ्याची करते कदर, मालकाविषयी असतो आदर, डोक्यावर घेते पदर, तिला म्हणतात महाराष्ट्रीयन मदर. आता पदर राहिलाच नाही, नखशिकांत पद्धतच गेली. आता फक्त हात ठेवतात ना त्या ब्लाऊजला, ते फक्त आम्हाला हात आहेत एवढं दाखवण्यापुरतात, बाकी काय त्याचा उपयोग नाही. मागचा वेगळाच धिंगाणा असतो, टी व्हीचा असतो तो बदामी आकाराचा. अरे उघडं शरीर लोकांना दाखवण्याकरता आहे का. कमीत कमीत पूर्वी ब्लाऊजची बटणं अशी पुढं असायची ना, पुढं. मी माझ्या आईची बघितली, पुढं असायची. आता बटणं नाही राहिली. काय आलं, वरती एक नाडी खाली एक नाडी, बाकी सगळी उडी. बोलू नये पण नाविलाज आहे. बरं असेल कमान पदर तर घ्यावा ना व्यवस्थित, तो पण बाजूला, म्हणजे सगळं दिसलंच पाहिजे. एका साखरपुड्याला मला नेमकं मुलीच्या मागं बसवलं. काय माझं दुर्दैव कोणाला माहिती. मी म्हटलं कुठं अवदसा आठवलीनं साखरपुड्याला आलं. ते मागं बसवलं, सगळं व्हिडिओ कॅसेट. मी तिथून उठलो ना बाहेर गेलो, म्हटलं नको आहे पाप बघायला आपल्याला. गोळी गोपाळ याचा अर्थ गोळी म्हणजे गोकुळातले सगळे लोक आणि गोपाळ सगळे खानदानी होते. काय केलं भगवंतानी, त्यानं आपलं वेड लावलं आणि आपल्यासारखं बनवलं. बरं एकदा भगवंताचा संग झाला
का तो बाजूला जाऊ शकत नाही. हे अभंगाच्या शेवटचं. तुका म्हणे संग, तुका म्हणे संग, हा तुका म्हणे संग, तुका म्हणे संग, हा म्हणे संग, तुका म्हणे संग, हा तुका म्हणे संग, तुका म्हणे संग, हो तुका म्हणे संग, तुका म्हणे संग, हो तुका म्हणे संग, 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 केला दुरी नव्हे माग, केला दुरी नव्हे माग, केला दुरी मग, केला दुरी नव्हे माग, मग आपुलिया ऐसे, मज आपुलिया ऐसे, हा मज आपुलिया ऐसे, 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 मगा पुलिया ऐसे, तुका म्हणे संग, तुका म्हणे संग, तुका म्हणे संग, तुका म्हणे संग, केला दुरी नव्हे मग, केला दुरी नव्हे मग, मजा पुलिया ऐसे, मजा पुलिया ऐसे, केला दुरी नव्हे मग, केला दुरी नव्हे मग, मजा पुलिया ऐसे, मजा पुलिया ऐसे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात, तुकामुळे संग केला दुरी नव्हे मग. एकदा भगवंता परमात्म्याचा संग केला बाजूला जाऊ शकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला 2-3 दृष्टांत वापरले. तुप होऊनी मागुते, दूधपण नयेची निवृत्ती. एकदा तूप झालं पुन्हा दूध नाही, साखर झाली पुन्हा ऊस नाही, साखरेचा नव्हे ऊस, आमा कायचा म्हातारा झाला पुन्हा तारणा नाही. हा केस काळे केले तर तेवढ्या पुरता दिसतो, तो भाग वेगळा. परमात्म्याचा एकदा कळून संग केला तर परिणाम प्रवर्तली चिंता मागेल्या गुलायावरी. म्हणून महाराज सांगतात, तुकामुळे संग केला दुरी नव्हे मग, मजा आपुलिया ऐसे. ही जी उदाहरणं सांगितली तो अनुभव मी भोगला असं तुकाराम महाराज म्हणतात. मजा आपुलिया ऐसे मना लावूया, माझ्या मनाला भगवंताने ते केलं आणि मला भगवत स्वरूपाशी तदाकार करून घेतलं. यालाच काला असं म्हणतात. मी आज काल्यामध्ये पुतना मावशीने आणली, महाबळ भटने आणला, दाढी शिंडीची गाठने आणली. एक वेगळ्या पद्धतीचं चिंतन काल्याच्या निमित्तानं आपल्यापुढे ठेवायचा मी प्रयत्न केला आहे. श्री गुरूंच्या कृपा प्रसादानं जसं बोलता आलो तसं बोललो. जाता जाता 1-2 मिनटात 1-2 गोष्टी सांगायच्या.
आपल्या आश्रमाच्या नामोत्सवामध्ये आश्रमामध्ये तयार झालेले बरेचसे कीर्तनकार आहेत. मी मागे कुठेतरी बोललो होतो, कंपनी बंद झाल्यापासून आम्ही घरी जसा बसलो तसा घरी एक वेगळा कारखाना काढला. कंपनीमध्ये मी काय काम करत होतो, कपडा तयार होण्याकरता ज्या मशिनरी लागतात त्या कंपनीमध्ये तयार व्हायच्या. कंपनी बंद झाली, आता त्याची कारणं वेगळीच, तो कीर्तनाचा महत्त्वाचा मुद्दा नाही. तर कपडा तयार करणारी मशीन जर आपण कंपनीत तयार होतो, आता कंपनी बंद झाली, आता कपडा घालणाऱ्या मशिनी आपण बनवू. नाही वाक्य कळलं? जवळजवळ घरी बसल्या बसल्या 42 कीर्तनकार तयार केले. किती? 42. मला एकाने विचारलं, महाराज एवढे कीर्तन, तुझं पण नाव आहे का त्याच्यात? महाराज तुम्ही एवढे कीर्तनकार तयार केले, तुमचं काय? म्हटलं माझा धंदा नाही बसला. उलट माझं भाग्य असं आहे, 42 कीर्तनकार जेव्हा कीर्तन करतील, मी एकटा 42 कीर्तन करतो, हा आनंद मला मिळतोय. हे सगळ्यात मोठं भाग्य. आणि एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा, 3-3 वर्ष 15-15, 20-20 पोरं सांभाळली, एकही नया पैसा त्यांच्याकडनं घेतला नाही. एका पोराच्या बापानं तांदूळ आणि पीठ आणलं होतं, म्हटलं तुझ्या 10व्याला ठेव, नसल जमत तर पोराला घरी घेऊन जा. निष्काम बुद्धीनं जेवढे कीर्तनकार तयार, अजूनही काही कीर्तनकार तयार होत आहेत, तयार होण्याच्या मार्गावर आहेत. इतकंच काय, अभ्यासाला एखादा विद्यार्थी आला आणि जेवणाची वेळ झाली असेल, बस रे मी जेवून येतो, असं नाही कधी केलं मी. काय बरोबर नाही? काय का वामन बुवा, त्यांना जेवायला घातलं, अभ्यासही शिकवला. असे 42 कीर्तनकार. ही सगळी जर संघटित झाली तर मला वाटते माझ्या मागे 42 टाळकरी उभे असते. पण काही लोक मधून येतात, काही लोक अधूनमधून येतात, काही लोकांना सप्त्यातच लग्न नडतात. फक्त एक गोष्ट सांगतो तुम्हाला, पहिल्या दिवसापासून आजपर्यंत रोज ज्याची हजेरी आहे तो भगवान बुवा. त्याच्याकरता टाळ्या वाजवा. एक दिवस न चुकताना सुद्धा तो रोज हजेरी लावतो इथे. त्याला विचारलं असं का रे? सौजन्य बोलतो माझ्या रक्तामध्ये. आणि माझ्या पुढ्यात तो 16 महिने झोपला. नुसता झोपला नाही, म्हणून माळ टिकली. माळ घातल्या घरी आला असताना, घरी गेला असता भोकर पाडायला, मला शोधून काढला असता, भगवान बुवा कुठल्या ताळ्यावर सापडतो. 16 महिने त्याला सांभाळला, माळ टिकावी म्हणून. अर्थात परमार्थामध्ये मी जे श्रम केले त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सापेक्षित भावना न ठेवताना केली. मला गेल्या वर्षी लोक बोललो, मी गेल्या वर्षी बोललो होतो, सगळ्या कीर्तनकारांनी कमीत कमी इथे हजेरी लावावी. मला एक जण बोलला, महाराज तुम्हाला माहिती ना, पेट्रोलला 100 रुपये लागतात. बरोबर आहे का नाही? म्हटलं मी देतो, पण जेव्हा माझ्या कमरेला कळ लागेपर्यंत मी तुम्हाला शिकवलं तेव्हा मी किती फी घेतली? पक्वाजीवर नुसती थाप मारायची म्हटली तर पैसे भरायला लागतात, महिन्याची फी. 4-4 वर्ष तुम्हाला शिकवलं मी, जर तुमच्याकडनं फी घेतली नसेल तर इथं यायला तुम्हाला 100 रुपये लागतात. हे काय आश्रमावर मेहरबानी करता का काय? आणि एकदम 40 लोक नका येऊ द्या ना, तुम्ही 40 लोकांचा 5-5 जणांचा ग्रुप करायचा. 8-5 5-5 जणांचा ग्रुप केला, 8 दिवसाचा. सकाळपासून रात्रीपर्यंत त्या 5 कीर्तनकारांनी संपूर्ण कार्यक्रम हँडल करायचा, सांभाळायचा. मला ताप करायची गरज नाही. बरं, यंदा माझी परिस्थिती अशी बिकट आहे, जे पारायण होते त्यांना माहिती. पारायण चालू केलं ना, पोटात कळ आली का मी सांगायचो थांबा जरा जाऊन येतो. दिवसातनं कमीत कमी 9 तरी रन काढायला लागतो. तशाही परिस्थितीमध्ये मी समाधानानं गाथा पारायणाला बसलो. माझं बोलण्याची आंतरिक तळमळ एवढीच आहे, सगळ्या लोकांनी एकत्र यावं, हा सप्ताह हँडल करावा, सांभाळावा. मला सांगा, महाराज तुम्ही आता आराम करा, आम्ही बघतो. आणि हे जर तुम्ही केलं नाहीत आत्ता तर माझं मडं उचलायला कोण येईल का नाही ही शंका मला आहे. नाही, आता त्या सूचना यायला लागल्या. कारण मला एक गोष्ट आठवते, आमच्या मातोश्रींच्या जाण्याच्या अगोदर जवळ 8 महिने त्यांना सारखे जुलाब होत होते.
शेवटच्या काळामध्ये त्यांचे पाय सुजले. या कसल्या सूचना आहेत? या सूचना कसल्या आहेत? अरे बोलाल का नाही तुम्ही? हां, जाण्याचे. माझे पण आता पाय सुजायला लागले. मी काल एकाला बोललो, अवतार कार्य संपलं आपलं. आता हा सूर्य मावळतीकडे चाललेला आहे. ही जबाबदारी तुम्ही सगळ्या लोकांनी स्वीकारावी. आपला वारसा हक्कानं चैतन्य दादा हे सगळं सांभाळते. आता 2-3 वर्ष मी सप्त्याचं काहीच बघत नाही. सामान आणण्यापासनं, कीर्तनकार ठरवण्यापासनं, निवेदन करण्यापेक्षा सगळी आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आपल्याकडे जेवढे कीर्तनकार आहेत त्याच्यापेक्षा त्याचा अभ्यास उजवा आहे. मी पंढरपूरला चातुर्मासामध्ये जी टाचणं काढली ती परत नाही करता आली, मला रिव्हिजन नाही करता आलं. त्यांनी जवळजवळ टाचनाच्या सगळ्या वया काढून 500 ते 600 कीर्तनं परत त्यांनी लिहून काढली. त्याची टाचणं, गुरुजींचं टाचण, रुंडा महाराजांचं टाचण, खांदारकर महाराजांचं टाचण. एक रामचंद्र महाराज नागपूरकर होते, त्यांची कीर्तनाची टाचणं, अशी त्यांनी टाचणं लिहून काढली. तर त्याला अभ्यासामध्ये प्रगती झाली. त्यातल्या त्यात ग्रॅज्युएशन असल्यामुळे भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे. वारसा हक्कानं तो गादी चालवेलच, याबद्दल वाद नाही. उगाच कोणी म्हणायचं नाही का, मी बाबांना सांगतो मला गादी द्या. मान मिळून मिळत नसतो. एक आबांच्या वेळी वाक्य, परमार्थामध्ये मान मागून मिळत नसतो, तो आपल्या कर्तृत्वानं मिळत असतो. तुम्ही कर्तृत्वपणाला लावा. तुम्ही गेल्यावर मला गादी द्या, अण्णा आजारी मी होईन, हे बोलणं एवढं सोपं आहे का? अण्णा आजारी कुठं, तू कुठं माकडा, काय पण बोलायचं आपलं, याला काय अर्थ आहे का? कीर्तन करायला दिलं म्हणजे आपण काही बडबड करावी असा त्याचा अर्थ नाही. तुम्ही माझ्या पश्चात का होईना पण दादाला सांभाळून घ्याल, त्याला मदत कराल आणि हा सप्ताह अखंड चालू राहावा अशी भगवंताकडे प्रार्थना करतो. विठोबा